विद्यार्थी आणि पालकांनो लक्ष द्या. केजे सोमय्या सिनियर अँड केबी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान तसेच BSc कम्प्युटर सायन्स, AI अँड ML आणि डेटा सायन्स, BCA सायन्स, BCom CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेससाठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पोलीस आर्मी भरती पूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क KJS कॉलेज कोपरगाव. संपर्क क्रमांक 82 82 82 45 88. शिक्षण हे केवळ गुण मिळवण्याचे माध्यम नसून व्यक्तिमत्व घडवण्याची आणि उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणारी प्रभावी शक्ती आहे. जीवनात मोठे ध्येय गाठायचे असेल तर सातत्यपूर्ण प्रयत्न, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा असून जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावरच यश तुमच्या पायाशी लोळण घेईल, असा बहुमोल सल्ला कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी इयत्ता 10वी व 12वीच्या गुणवंतांना दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव यांच्या वतीने कलशमंगल कार्यालय येथे कोपरगाव मतदारसंघातील इयत्ता 10वी 12वी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून प्रावीण्य मिळवलेले गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 17 मे रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सुप्रसिद्ध हास्यकवी नायगावकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की हे स्पर्धेचे युग आहे. शिक्षण आणि पदव्या मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे अनेक आव्हान आहे. त्यामुळे मिळवलेल्या पदवीबरोबरच स्वतःच्या अंगी असलेली कला जोपासा. त्या कलेचा तुमचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते, गुणवंत विद्यार्थी, पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 10वी आणि 12वी येथील विद्यार्थी या दोन्ही इयत्तेमध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत अशा या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. जे विद्यार्थी ज्यांनी यश मिळवलं या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो. कारण की हे जे काही आपण साध्य केले, ज्या कारणासाठी आपला सत्कार होतो, हा नुसता सत्कार नसेल, गुणगौरव करण्याचं काम नसेल, तर आपण जे काही मेहनत, जिद्द आणि चिकाटी जे आपण स्वप्न पाहिले याचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आणि हा जो काही टप्पा 10वी आणि 12वी आहे आयुष्यातला महत्वाचा आहे. या टप्प्यामध्ये आपण जी काही मेहनत घेतो, जे काही अभ्यास करतो, हे आपलं भविष्य त्या ठिकाणी पुढे घडवून असतं. आणि म्हणून या महत्वाच्या टप्प्यामध्ये आपण सर्वजण अभ्यास करून गुणवंत झाले. पण पुढची सुरुवात ही सुरुवात आहे, आयुष्याची सुरुवात आहे. शाळेमध्ये आपले शिक्षक असतील, पालक असतील, हे आपल्याला शिकवतात, संस्कार करतात आणि आपल्याला घडवतात. इथून पुढे आपलं आयुष्य असतं हे जरी आपल्याला शिकवत असते, संस्कार करत असते, पण आपण योग्य विचार, योग्य मित्र बनवून आपण आपलं आयुष्य त्या ठिकाणी. जर चुकीचे मित्र आपल्याला मिळाले, त्या वाईट सवयी लागता आपलं आयुष्य भरकटत जातं. आणि म्हणून इथून पुढचा जो काही आपला प्रवास असेल, आपण योग्य ठिकाणी जाऊन योग्य मित्र जवळ करून योग्य दिशेत त्या ठिकाणी करण्यासाठी आपल्याला मोठ्या भावासारखा एक सल्ला देतो. शेवटी एवढंच म्हणेल तर जिंकण्याची जिद्द ज्यांच्यामध्ये आहे, ज्यांच्या रक्तामध्ये आहे, यश नेमकी त्यांच्या पायाखाली लोळून येतं, एवढं आपल्याला त्या ठिकाणी सांगेल. आपण सर्वजण ऍडमिशनची गडबड चालू आहे. आपल्याला एंट्रन्स असेल, नुकतीच आता नीट परीक्षा ही रद्द झाली. अनेकांनी त्याच्यासाठी मेहनत घेतली होती, परंतु आता पुन्हा एकदा नव्याने आपल्याला मेहनत घेऊन त्या ठिकाणी त्या परीक्षेला समोर जायचं, अनेक परीक्षेला आपल्याला समोर जायचं. ऍडमिशनसाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी अनेक
आणि भेटी देत आहेत. तो आजचा रविवार मुद्दामून आपल्याला सर्वांना या ठिकाणी बोलवलं. आपल्या सर्वांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होणार आहे. आणि तसेच या निमित्ताने आपले प्रमुख पाहुणे अशोकजी नायगावकर साहेब यांचं मार्गदर्शन त्यांच्या पद्धतीने ते आपल्याला करणार आहे. ही जास्तीचा वेळ न घेता आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन ते आपल्या वतीने नायगावकर साहेबांचं स्वागत करून माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. कल्याण फास्ट लोकल सुटेल म्हणून आधी टाळ्या वाजवून घेतल्या म्हणून होते. हे असं सगळं जग आहे. अशा सगळ्या वातावरणामध्ये राहणारा असा मी माणूस आहे. मी तुम्हाला महिलांच्या गौरवपर काही कविता म्हटल्या तर चालतील ना? सगळ्यांना गुणी महिलांचा हात, महिलांचा पण सत्कार आहे. तर त्यांच्या गौरव बघा, कुणाच्याही चेहऱ्यावर आठी नाही आहे. किती पुरोगामी सुधारलेली सगळी पुरुष मंडळी आहे त्या कोपरगाव मधली. खरं टाळ्या वाजवा तुम्ही सगळे. खानदेशचा झाला म्हणून काय झालं, शेवटी कापूसच तो बहिणाबाईच्या एक नाकातोंडात गेला. तशी ती गुदमरून पळत मुंबईला आली. मग काय, इथल्या रंगभऱ्या बायकांनी तिला आधुनिकच बनवलं. बॉबकट काय केला, 6 वारी पातळात काय आणलं, बिनबाह्याचं केलं आणि हिंदू कॉलनीत गाणी म्हणायला सांगितली. तिथलेही नवरे खूप रसिक, त्यांनी कृतज्ञतेने तिच्या अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर ऐकून, जसा तुला चुल्यावर ऐकून आदराने तिला नॉनस्टिक तवा भेट दिला. आदराने तिला नॉनस्टिक तवा भेट दिला. आणि इथेही पुन्हा ती भाकरीलाच चिकटली. इथेही पुन्हा ती भाकरीलाच चिकटली. महिला कुठल्याही पदावर जावोत, मॅनेजर होत, चीफ मॅनेजर होत, डॉक्टर होत, त्यांचं आणि स्वयंपाकघराचं नातं हे कधी असं जगात कुठेही जा, मराठी माणसं असं नाही, भारतीय नाही, जगभर सगळ्या महिलांना आपल्या कुटुंबाचा स्वयंपाक बनवण्याचं काम करावं लागतं.